नमस्कार मंडळी. तुम्हाला काय वाटलं आम्ही कॉफी प्यायला आलो? तर नाही, आम्ही आलो आहोत आयकिया मध्ये. आणि इथे बघा एवढं भारी भारी आहे ना सगळं. खरंच खूप बघायसारखं आहे. सगळं प्रीमियम अशा वस्तू आहेत इथे. मला तर खूपच भारी वाटले. तुम्हाला सगळं दाखवते इथे मी सगळं फिरून. एकूण एक वस्तू एवढं भारी आहे ना, खरंच इथून निघू वाटत नाही. आणि एवढं मोठं एरिया आहे ना हा, फिरता फिरताना पाय दुखतील. 2 दिवस सरणार नाही इथं फिरता फिरता. तर आता आम्ही बसलो आहोत कॅफे एरियामध्ये. बघा इथे सगळं किती छान आहे. आणि जर तुम्हाला जरी यायचं झालं तर तुर्ब्याला या, तुर्बा स्टेशनला. आणि तुर्बा स्टेशनच्या बाहेर पडलात की 3 ते 4 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरतीच आयकिया शोरूम आहे. आणि इथे बघण्यासारखं भरपूर काही आहे. तुम्ही दिवसभर जरी फिरलात तरी कमी पडेल. कमीत कमी हे पूर्ण फिरण्यासाठी तुम्हाला 2 ते 3 दिवस लागतील. आणि बघण्यासारखं इतकं इथे चांगलं आहे की तुम्हाला घरात लागणाऱ्या कुठलीही वस्तू अशी नाही की इकडे मिळणार नाही. हो. सगळं काय मिळणार. आणि घेण्यासारखंही भरपूर आहे, बघण्यासारखंही भरपूर आहे. आणि इथे जे आर्टिफिशियल जे काही वस्तू आहेत त्या बघून त्यातून काही शिकण्यासारखं सुद्धा आहे. तर या आपण फिरूया आयकिया शोरूम. खरंच खूप भारी आहे आतमध्ये. अशा सीडीवरून पहिलं जायला मला खूप भीती वाटायची. आता काहीच वाटत नाही, सवय लागली ना आता. नाही तर पहिलं खूप घाबरायला व्हायचं. प्रीमियम एकदम भारी वाटायला लागली इथं. आणि हे बघा सगळ्याची प्राइस आहे इथे. ग्लास 600 रुपये म्हणजे 700 रुपये. हे बघा सगळ्याची प्रत्येकाची प्राइस आहे. बघा ना किती भारी वाटायला लागली. आपल्या घरामध्ये पण असं करू आपण घेतल्यानंतर. आरू बघा काय काय काढते. वाव, किचन. छान ना. किती भारी सगळं सेट केलेलं आहे बघा ना इथे एकदम. किती छान आहे आतमध्ये बघून. आरू हा आहे काय इथून वरती तुझा. है ना. हा छान आहे ना. म्हणजे छोट्या घरामध्ये कसं आपण सगळं सेट करू शकतो तसं दाखवलेलं आहे इथे सगळं. हे बघा ना खाली बघा ना. समजा इथे मयू वगैरे असा बसला आहे ना. आणि वरती आरूचा. म्हणजे छोट्या ह्याच्यानं बघा ना कसं सगळं सेट केलंय. एक नंबर होऊन जाईल. अशा प्रकारे करायला पाहिजे ना. बघू सारखा. प्रत्येक वेगवेगळं आहे. हो एकूण एक वस्तू आहे वेगवेगळी. काय लाईटची प्राइस 2490. हे बघा एकूण एक इथे लावलेलं आहे. सगळ्यांची प्राइस आहे. हे काय बिल्लूसाठी पण दिलेलं आहे. तर आपलाच रूम दिसतोय. हा मयू छोटासा हा आपल्यासाठीच आहे स्पेशल. यांचे कपडे वगैरे. आणि कसं आयडिया येते की कसं काय कुठे काय कसं है ना. थोडा पण म्हणजे पसारा दिसत नाही. सगळं आपल्या आपल्या जागेवर सेट आहेत वस्तू ड्रॉ मध्ये. किचन पण मला खूप आवडला. मला तर हे मलाही आवडलं. हा? एवढ्यामध्ये म्हणजे हा किचन होऊ शकतो आहे ना पूर्ण. हे पूर्ण पूर्ण असं बनवून मिळेल आपल्याला. लाईट वगैरे सगळंच चिमणी बी असणार त्याच्यामध्येच असणार पूर्ण. मंडळी एवढं भारी आहे ना इकडे. खरंच बघायसारखं आहे. नक्की येऊन जरा बघा इकडे. आम्ही फर्स्ट टाइम आलोय पण खूपच छान वाटतं इथे. हा हॉल आहे का. आपल्या हॉलमध्ये बसा. अनुभव घेतोय प्रत्येक ठिकाणी येऊन. कम्फर्टेबल वाटतं. हा टीव्ही बघत मस्त आहे ना. मस्त आहे.
हा लॅम्ब छान ना. कितीचा आहे? 2000. एक नंबर. 990. शो वाटतं ना एकदम. वाचले नाही तरी पण सजवून ठेवायचे. वाचायला काय होते, वाचलं पाहिजे पुस्तक आणि असलेच पाहिजे पुस्तकं प्रत्येक घरांमध्ये. पुस्तक वाचायची आवड असली पाहिजे, है की नाही? कसं वाटतं आरू? ये इकडे पुढे बघू. जेवढं बघेल ना तेवढं कमीच आहे. डिनर कायच भारी आहे हो. मी तर दंग झाले हे सगळं बघून आताच, कारण अजून भरपूर आहे बघायसारखं. इथून इतक्यातच फिरलं तर आम्ही तर दंग झालो पूर्ण. इतकं भारी भारी वाटते ना. पण मंडळी प्रत्येक गोष्टीचं प्राईज आहे बघा. हे बघा हे केवढं असेल? 699, 700 रुपयाचं. चमच बघू आरू. हे बघ केवढा छोटा चम्मच आणि हा बघ केवढा मोठा चम्मच. हे बघा कसे लावून ठेवलेत सगळे वस्तू. इथे काय आहे? आरसा बघा किती छान आहेत सगळे. मयू कसलं भारी वाटतं बघ इथून. हा यार पुढे बघू आपण. मंडळी हा पण हॉल आहे. कसं ना छोट्या छोट्या ठिकाणी कसलं बरोबर सगळं ठेवलेलं आहे, तर त्यामुळे एकदम छान वाटते. सोफे वगैरे बघा किती छान छान आहे. कितीचा हा सोफा? उशी आहे 350. या सोफेची किंमत काय? इकडे बघा 36,990. प्राइस पण तशीच आहे. जशा वस्तू आहेत तशी प्राइस आहे, पण खरंच खूपच भारी आहे. हो आरूसाठी. कितीचा आहे हा फ्लावर? छान वाटतात ना. 299 प्राइस. तिकडे बेडरूम वगैरे सेम आहे ना. हा है ना. या इकडे बघूया. इकडे बघू काय आहे. आरूसाठी खुर्ची आहे. हा? आरूसाठी खुर्ची हा है ना. हे बघा खरखरचं झाड वाटते ना, पण नकली आहे. 7,000 प्राइस आहे या झाडाची. मस्त वाटतं ना घरामध्ये लावायला. 7,000चं झाड. चला पुढे बघू. फोटो बघा ना किती छान लावलेले आहे ना घरामध्ये असतं. ह्याला जो 1,00,000 रुपये. 1,00,000चा. तसं सोपा पण आहे ना. कपडा म्हणजे कसा आहे बोलतो ना. किती? 61. हा बेड बघा कसा आहे. 13,000चा आहे. हा है ना. भारी आहे. ऑक्टोपस. अरे बापरे, मी नाही वाचणार. जा तिकडे. क्वालिटी एक नंबर, प्राइस पण एक नंबर. काय काय प्राइस आहे मग या गोष्टीची? 200 रुपये. बघू कशा आहे. हा छान आहे. ओ घ्यायची का आपल्याला? उशी घ्यायची. सगळे सोपे सोपे दिसतील तुम्हाला इथं फर्निचर. कशा? आता वरती जातो. मला तर AC मध्ये पण घाम फुटतोय. 36,000 35,000 पर्यंत आहे. प्राइस खूप आहे, पण प्रत्येक वस्तूची प्राइस खूप आहे. इकडे बघा काय चाललंय दोघांचा. आराम खुर्ची. दिसायला पण ना साधं लाकूड वाटतंय. 16,000 आहे ना प्राइस. 11,000 12,000. 5,000च्या 3,000. सगळ्या प्रकारच्या खुर्च्या आहेत इथे. आरू तर बघा बसली ते उठतच नाही आता. शांत वाटते. बस मग आम्ही येतो जाऊ ना. हे बघा प्रत्येक वेगवेगळा आरसा आहे, वेगवेगळ्या डिझाईनचा. 299 ना. लहान आहेत. आरूसाठी वगैरे ठीक आहे. काय आरू. इकडे बघा बेडरूम आहे. मयुरेश गेला बेडरूम मध्ये. हा
बापरे आरूचं अंगावरची रिएक्शन. कुठली आहे? सविता वाव एक नंबर. खरंच किती छान छान केले रे मोहिते. हा ती मस्त आहे रे. ते सगळं मेकअप तिथे बसून मेकअप करू शकतो. त्याच्यामध्येच ते है लागणारी ना? वस्तू एकच ब्रश खाली. हा ठेवायचं. ब्रश ठेवायचं. काय इकडे हा कपाट आहे. कपाटात कपडे सुद्धा आहेत. प्राइस पण बघत जावा किती किती आहे बघा याच्यावरती सगळ्यांवरती. चल या. इथे बघा किती छान असं हे मस्त तसं हिरवं हिरवं दिसतंय. घराचं लुक घराचंच लुक आहे. हे ना बाहेरच्या साईडचं आहे वाटतं हे हे सगळं. आपलं घराच्या पुढचं छोटस हा. पटांगण. हा तिथे हे छोटं बसायला वगैरे, हा. डेकोरेशन केलेलं. बरोबर. इथे बघा सगळ्या चाळ्या आहेत मोमोज बनवण्यासाठी. ठीक आहे है ना. हे ना नाही सगळंच महाग आहे ते. 2000च आहे. हेच 2000च आहे है ना. कुकर प्रेशर कुकर. लाईटी बघा किती छान अशा वाटतात इथे. या लाईटीची काय प्राइस आहे हो. भारी वाटतात ना लाईटी. 300-400 रुपयाचे. मंडळी पूर्ण दिवस जरी घालवला तरी कमीच आहे इथं. कारण इतकं आहे ना बघायसारखं. खूप आहे बघायसारखं. ही लहान बाळांसाठी. आरू बघा सेटअप आहे. आरू कशी फिरते बघा. हे बघते ते बघते. आरूला तर खूपच छान झालं. माझ्यासाठी. बिल्लूसाठी कॉफी टेबल आहे. एवढं भारी टप बिल्लूला. आरूच्या अभ्यासासाठी बघ. हे बघा आरूच्या अभ्यासासाठी भारी आहे. किती 13,000 आहे हो. 12,900. ओके ओके. तर आराध्या बघा इथून उठतच नाहीये. बोलती मला असाच बेंच पाहिजे. टेबल खुर्ची पप्पा 15,000चा आहे पूर्ण सेट है ना. खुर्ची वेगळी असणार. खुर्ची बघा कितीची आहे. 7,000ची. 6,990. पप्पा तुम्ही जेव्हा घेता ना तेव्हा अशीच घ्या. हो हो. काय बोलते अशीच घ्या. ठीक त्याला काय इथं आहे, काय काय ठेवायला. ही खुर्ची पण केवढी मस्त आहे. गर 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 फिरणारी. या इकडे या चला. 500 रुपयाचं. इथे सगळे लहान मुलांची खेळणी आहेत. हा kids room आहे. हे असं बोलते मी है ना. दोघांना. हा? हा है ना. जागा पण वाचते. लाईट पण चालू आहे. जागा बी वाचत. हे सगळं लहान मुलांचंच केलेलं आहे. दोघांना पुरल. अच्छा याला पुरल ना. पूर्ण आरामशीर मला तर वर एकदम आरामशीर. कम्फर्टेबल है ना रू. किती भारी केलेलं आहे बघा असं. तेच आहे ना छोट्या छोट्या जागेमध्ये कसं ऍडजस्ट करायचं ते सगळं आहे ते बरोबर. कसं लावायचं कुठली वस्तू कुठे. एवढं मोठं रूम आहे तरी पण आपलं कसं वाटतं ना घर एकदम. आता एवढ्याच जागेमध्ये कसं सेट केलेलं आहे बघा ना सगळं. हा ना लहान मुलांसाठी आहे बघा किती भारी केलेलं आहे बघा. नवाजिक आहे सगळं खरंच. या इकडे कपाटा बघून जरा. काय हा हो स्मूथली निघतं सगळं आहे ना. आवाज नाही काय नाही. हा ना. हा असं हो मध्ये लाईट लागली पाहिजे. किती छान असं केलेलं आहे सगळं. असं हे बघ हे सगळं EMI वरती बी आहे माहितीये का. हा ना. जेव्हा पण घ्यायचं असेल लेट घ्या पण भारीतल्याच वस्तू घ्या. म्हणजे एवढं छान आहे इथे सगळं. 1 लाखापर्यंत आहे. प्राइस तर 1 लाख आहे. साधे पण आहेत ना इकडे. 85,000चा आहे. हा डबल डोर आहे ना. 32,000.
शिवाय किती हायटेड आहेत बघ ना, 8 फीटचं आहे. है ना. मध्ये लाईटी आहेत. ते छोट्या छोट्या बॅगा बी दिल्यात, हा. त्याच्यामध्ये पॅक करून ठेवता येते. काय आहे बघू. वाव, किती छान आहे का. शूज साठी आहे. चम्मच असले पाहिजे. ग्लास काय प्राइस आहे. हे मोठ्या size. इथे वरती काय दिलंय 99. 6 वाव, पीस. काय प्राणी. अरे टिफिन डबा आहे बघ, टिफिनचा डबा. यात डबा पण नाही बसत. प्लेट आहे बघ, प्लेट. डॉगीचा. प्लास्टिकचे आहेत बघ सगळे. मंडळी ते सगळे तुम्हाला भांडे दिसतील. सगळे भांडे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे. डीमार्ट मध्ये जाऊन घेण्यापेक्षा मग इकडे जरी घेतलं तरी त्या सगळ्या कपांचा गोष्टी set तिथं पूर्ण. शूट होते. हे बघ केवढा मोठा आहे. 200 रुपयाचा. काचाची आहे ना. हे बघा, काचाची आहे पाण्याची बॉटल. काय प्राइस आहे. 179 रुपये. एवढा जरी आपलं डायनिंग टेबल घेतला तरी आपल्याला होऊन जाईल 4 जणांना. बरोबर. होईल. आपलं पण स्वप्न होईल कधीतरी पूर्ण. स्वप्न बघायचे माणसांनी, तेव्हाच पूर्ण होतात. असं बघितलं ना, असं काय काय आम्ही कुठे कुठे जातो तर असं वाटते आपलं पण असं असावं, आपलं पण एक स्वतःचं घर असावं छानसं. त्याच्यामध्ये एक म्हणजे आहे ना, सगळ्या प्रकारच्या वस्तू लावलेल्या असावं, सेट असावं मस्त एकदम. लाईफमध्ये काय पाहिजे अजून. एक एक वस्तू म्हणजे आहे तशी, म्हणून त्याला प्राईस दिलेलं आहे. प्रत्येक गोष्टीला एवढा चांगलाच प्राईस आहे, पण तशी वस्तू देखील आहे. एकदम प्रीमियम क्वालिटीची वस्तू. हा, तशा वस्तू पण आहे. कितीचा मयूर. हे बघा, टिश्यू पेपर 200 रुपयाला. हे चांगल्या क्वालिटीचे असतात. हा, अरू काय ना काय नाही, चमच्याचा सेट घे बोलते. छान आहे ना. मंडळी, हे सगळं बाथरूमचा सेट आहे. हे तर सगळ्यात सुपर आहे, एकदम एक नंबर आहे. तुम्हाला कसल्या क्वालिटीचं पाहिजे, हे पाहिजे की ते पाहिजे, वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल आहे इथं. मस्त आहे ना. चांगल्या क्वालिटीचे आहेत सगळ्या. बाहेर भेटते 100-150 रुपयाची, माहिती आहे ना त्याची क्वालिटी. प्राइस सांगते यांची 499 दिलेली आहे प्राइस. तर 499 रुपयाची. आणि छत्री बी बघ ना, एकदम हलकी वाटते. इथे सगळे तुम्हाला बॅग मिळतील, वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. आता फक्त आपण बघायला आलोय काय काय कसं कसं आहे. आपण घर व्यवस्थित केले की मग सगळं घेऊ. काय वा, भारी आहे. हे असा टप तर है ना? घ्यावा लागेल अरे. आपल्याला, सामान वगैरे ठेवायला. छान वाटते ना. नको सगळं पाडशीला. मजबूत नको आहे. करू काय. चल, सेलचं चार्जर आहे. हा, हे बघ इथं सेल बी आहेत. त्याला चार्जिंग होती म्हणजे संपणार नाहीत. बघ केवढ्या हा. आपण घेऊ. सगळीकडे झगमग आहे. कसल्या प्रकारची तुम्हाला लाईट घ्यायची असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या लाईटी आहेत इथे सगळ्या. रिंग लाईट ती आहे का लाईट ही. हा ना, 2990. त्याच्यामध्ये अशा असतात.
टेरेसवाला असला त्याच्या बाहेर ठेवला. हे बाहेर ठेवायला एक वाव, नंबर एक नंबर आहे इथं टेरेसवाला असला. फ्लॅट ना. हा 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 डेकोरेशन साठी हे असे याला असं काय किती भारी वाटते बघ ना वरती. कॅमेरा कसली घड्याळ आहे ती, है ना. हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे फ्रेम आहेत तिथे सगळे. लावली. पहिलं तर कुठं मंडळी जितकं फिरेल ना तेवढं कमीच आहे. एवढं मोठं आहे ना हे. कुठे जायचं काय कळत नाहीये. सगळीकडे जिथं बघावं तिथे वेगवेगळ्या वस्तू अशा आरसे बघ. लावलेल्या आहेत मस्त मस्त. तेही आरशे बघ. हे बघा इकडे सगळे आरसे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. इकडे बघा आरू. 2 दिवस जातील आहे ना रे. 2 दिवस लागतील पूर्ण फिरायला. हा. नकली बघता बघता कुठली असली आहे तेच कळत नाही. हे ओरिजिनल वाले आहेत सगळे प्लांट. ओरिजिनल झाड आहेत. हा ओरिजिनल आहेत. काय बोलते. ही तर माती आहे पडली. हे बघा हे सगळे ओरिजिनल आहेत. हे ओरिजिनल झाड आहेत. वाव भारी वाटतायत. सगळे वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट आहेत इथे. हे बघा हा फुलांचे ना. हे फुलं बी ओरिजिनल आहेत. ओरिजिनल आहेत अरे ना. हा रे. खरं अरे झाड आहेत बापरे. सगळे. किती छान. हम्म. हो? हा ना सगळे ओरिजिनल आहेत इथे. खरं आता हे किती मस्त आहेत. बघा ओरिजिनल ते ओरिजिनलच ना. हा ना यार. नकली बघून आता हे पण बघा हे किती घरात छान राहतात का ही वाटतंय. फुलं. नाही ना. ह्यांना बी ऊन लागत असेल ना रे. हा ना हे कसं काही माहित आहे एवढं छान आहेत. अच्छा. टेक्निक प्रत्येक गोष्टी टेक्निक असते ना. पण एवढं आहे हा, आपण कुठून कुठे फिरत फिरत कुठे आलो काहीच कळत नाही. हा ना. पण इथे मला खूप आवडलं है ना. हा. इथे छान वाटायला लागलं एकदम. कसं सगळं ग्रीन ग्रीन हिरवगार मस्त वाटायला लागले. इथे बघ पप्पा जिथं खुर्ची दिसेल तिथे बसतायत. हो ना. एवढं मोठं आहे ना तर फिरून आता पाय दुखायला लागलेत. काय तिकडे. वाव. हा हो. करू शकतो. हा काय टेन्शन नाही ते ना. काढू शकतो आरामात. वाव किती छान वाटतं. या लाईटीमुळे अजून शो वाटतो ना. हॅलो सर बोला काय पाहिजे. काहीच नाही पाहिजे. पाणी पाहिजे का. नाही आम्हाला कॉफी पाहिजे. ओके. तुझे पाय नाही थोडं दुखत? रिलॅक्स होते. हा तुझे पाय नाही दुखत. नाही दुखत. एवढं छान ठिकाणी आलं तर थोडा एन्जॉय घेतलं पाहिजे ना. इकडून तिकडं फिरलं पाहिजे जरा. छान आहेत खुर्ची. काय price आहे? 999 रुपयाला. बार्बेक्यू त्या दिवशी नाही खाल्लेला आपण. हा 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 ते आहे का. याच्या खाली कोळसा टाकायचा असं. हा 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 नाही प्राइस बघ मयूर. इथं राख राख. प्राइस बघ. 69,000. 70,000. हा इकडून असे चांगले अशी पप्पाला खुर्ची टाकून द्यायची मस्त बसायला. डायरेक्ट अगं सविता चहा देतेस की नाही तू आणून. देते थांबा. किती भारी. बसा दोघं पण शांत रे. कशाला मस्ती करता. खीच अजून. भारी आहे ना. छान वाटतंय. ओपन झाल्यावर लाईट वाला मस्त ना. आता आम्ही जातो वरती. भूक लागली बोलते आरू. भूक लागली ना आरू. बघू काय आहे खायला आता इथे. जेवण बघू काय प्राईज आहे. काय होतं आरू. भूक लागली ना घेऊन आता चल. तर आता इथं आम्ही जेवण करण्यासाठी आलो आहे. पण इथे बुफेसारखी सिस्टम आहे. तर आता आम्ही तिकडेच चाललो आहे. बघू कसं कसं काय काय आहे. फर्स्ट टाईम आल्यामुळे काही कळत नाही आहे. सांगितलं आम्हाला असं असं आहे तिथे जावा तुम्हाला माहिती पडेल काय काय तुम्हाला घ्यायचं आहे खाण्यासाठी. तर आता आम्ही जातो आहे. बघू काय काय आहे इथे. हे बघा. तर मंडळी आम्ही ट्रे घेतला आहे आणि इथे बघा आपण चॉईस करायची आहे काय घ्यायचं आहे आपल्याला. पनीर टिक्का घे. 2 पराठे. पनीर टिक्का मसाला आणि पराठे. बघू ट्राय करू कसं आहे काय जेवण. हे सगळं बघू तर काय घ्यावं काही कळत नाही. हे बघा सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत.
हां एवढं एक आहे, सगळं गरम गरमच आहे जेवण. तुला घ्यायचं आहे का? माझ्या अरुणा विचार करते घेऊ की नको, केवढंच असेल मम्मी हे. तुला घ्यायचं असेल तर सांग. चॉकलेट केक बुक. हां मग घेता येईल ना. ती विचार करते सांगू का नको पप्पाला. हा घेऊ. पुलाव राईस, साधा राईस, 2 पराठे. आणि परत येतात आणि केक घ्यायचा आहे आरूसाठी केक. हा आरू, पहिलाच बोललो. चला पराठा घेतलाय आणि आता बिलिंग काउंटरवरती बघू आता कितीचं आहे एवढं सगळं. तर आता आलं बिल पे करायला. बघू आता कितीचं झालं ते. 710 रुपयाचं बिल झालेलं आहे. तर मंडळी बघितलं एवढंसं जेवण 710 रुपयाचं होतं. तर आता आम्ही इथे बसून जेवतो मस्त आता. तर आता मस्तपैकी जेवण करतो. ते गेले पाणी आणायला, आले बघितलं मंडळी एवढंसं जेवण 700 रुपयाचं बिल झालेलं आहे. बापरे काय भरणार आहे पोट खायचं आता थोडं 710. आणि पाण्याची बॉटल आता ही कितीची बॉटल? हिमालयाचं पाणी येतं. हिमालयाचं पाणी 35 रुपयाची बॉटल. ठीक आहे. चला आल्यासारखं तेवढं माहिती तरी पडलं ना कसं कसं काय आहे. तर मंडळी आमचं जेवण वगैरे झालं आहे मस्तपैकी. जेवण खरंच खूप छान होतं. जशी प्राईज आहे तसं जेवण पण आहे. आरू आता केक खाते. आणि इथूनचं वातावरण बी इतकं छान आहे ना, मस्त एकदम शांत वातावरण आहे. हे काय सगळे शांत आहे जिथं तिथे आहे की नाही. हलक्या आवाजात साऊंड चालू आहे, म्युझिक चालू आहे, मस्त वाटतंय. तर आता मयुरेश प्लेट्स घेऊन जातोय. आता हे तिथे नेऊन ठेवायचं, ते आपोआप जातं आतमध्ये आहे ना मयूर. तर चला मस्तपैकी जेवण वगैरे झालं आणि आता हे प्लेट्स नेऊन ठेवायचे. आरूला दे मयूर. आरूला तर कुठली पण मजाच येते. तर हे अशा प्रकारे इथे ठेवायचं, ते आपोआप जातं आतमध्ये. काय सिस्टम दिलेली आहे. आता मंडळी आम्ही इकडे बसलोय थोडा वेळ टाईमपास करत. जेवण वगैरे मस्त झालं आहे. आता थोडा वेळ बसलोय, आराम चालला दोघांचा आता इथे. गाडी पण असे 4-5 विषय ठेवायला. खूप साऱ्या ना सा आराम करायला मस्त वाटतंय. तर मंडळी फिरून फिरून पाय दुखायला लागले. एवढं आम्ही फिरलो आज तर. आणि दिवस कसा गेला कळालंच नाही. 4 वाजले. तर आता म्हटलं घरी जाऊया आता, बस झालं. कारण एवढं फिरायचं आहे नाही तर 2 दिवस पण पुरणार नाही फिरायला आपल्याला इथे. तर त्याच्यामुळे आता आम्ही घरी जाणार आहोत. तर मंडळी कसं वाटलं तुम्हाला इथे आयकियामध्ये सगळ्या वस्तू, सगळ्या त्यांची प्राईस आणि खरंच 101 वस्तू अशी बघायसारखी आहेत. मस्त आहे ना, नवाजिक आहेत. मला तर खूपच आवडलं. असं वाटत होतं लगेच घ्यावं की काय. एवढं छान छान वस्तू आहे, पण प्राईस पण तशीच आहे त्या वस्तूप्रमाणे. आणि वस्तू पण ब्रँडेड आहे, एकदम चांगल्या क्वालिटीची वस्तू आहेत आहे की नाही, प्रीमियम. आणि आता जास्त वेळ आता मी ते टाईमपास नाही करत. आता घरी जातो आणि आता दमल्यासारखं झालं आहे, त्याच्यामुळे आता आम्ही घरी निघतो. तर मंडळी कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.